कधी गाडी करायची नाही नाही एवढं कसं नाही
अजय नाही जाऊ दे आता किल्ली आहे माझ्याकडेच आहे आली लेडीज का नाही पण तिथेपर्यंत बसवलं जाऊ म्हणजे चांगलं किती वेळ आहे अजून अर्धा तास लागेल ना 8 पर्यंत लवकर यावं लागतं मेन दिवस आहे थांबतो म्हटलं ना बाबा जाणार होते बाकी सगळे आहेत ना बसलेले नमस्कार या मॅडम
ती करावी अशी व्यक्तिमत्व फारच थोडी असतात. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री विलास रामचंद्र कौ. अनेक खेळाडू घडवण्याची इच्छा होती. एका शिक्षकाची नोकरी स्वीकारली, परंतु उच्च शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे लक्षात आल्यानंतर 1970 साली ते कोल्हापुरात आले. आता नोकरी करणंही क्रमप्राप्तच होतं, त्यामुळे जिल्हा परिषदेत नोकरी करत करत त्यांनी कॉलेजचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी एखाद्याचं नशीब, लेकुरे उदंड जाहली, एक राजा अडीच गुलाम यासारख्या अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक सुद्धा दाखवली. जिल्हा परिषदमध्ये असताना त्यांनी सहकार, आरोग्य, बांधकाम, महसूल, शिक्षण इत्यादी अनेक विभागात अगदी तडफेनं काम केलं. जिल्हा परिषद अध्यक्षांचे PA म्हणून देखील त्यांनी काही वर्ष कार्य केलं. नोकरी करत असताना जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अनेक वर्ष आपले विलास काका अध्यक्ष होते, कार्याध्यक्ष होते. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये सलग 15 वर्ष संचालक या नात्यानं त्यांनी काम पाहिलं. खेळाडू असणाऱ्या विलास काकांनी जिल्हा परिषदेत क्रीडा मंडळाच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला बरं का. दरम्यानच्या काळात 1990 साली त्यांनी BPEDचं स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचावी या उदात्त भावनेनं विलास काकांनी आपले मित्र श्री D.D. कुंभार आणि इतर सहकाऱ्यांच्या साहाय्यानं फुलेवाडी इथं 1999 साली एक शाळा स्थापन केली. आज ही शाळा पूर्णपणे अनुदानित असून शेकडो विद्यार्थी तिथं दर्जेदार शिक्षण घेत आहेत. आरोग्य विभागात कार्यरत असताना विलास काकांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरोग्य विभाग कर्मचारी सोसायटीची स्थापना केली. आपले सहकारी श्री S.A. मुळीक आणि कर्मचारी बंधू भगिनींच्या सहकार्याने अनेक अडचणींवर मात करत प्रसंगी शासनाशी संघर्ष करून कोर्ट कचेऱ्या करून सोसायटीच्या जागेसाठी लढा दिला आणि अनेक सहकाऱ्यांच्या घरकुल उभारणीमध्ये मोलाचा वाटा उचलला. विलास काकांच्या या वाटचालीमध्ये शिक्षक बँकेचे आणि शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष सोहनी गुरुजींचे सतत मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विलास काकांच्या मागे प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी सावलीप्रमाणे ठाम उभ्या राहणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आशा विलास खतकर यांचंही योगदान तितकंच मोलाचं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. अशा या अजातशत्रू दाम्पत्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच विधात्याचरणी प्रार्थना. आता मी विलास काकांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. काका यांचं व्यासपीठावर आगमन होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं.
shimmering light. It grew heavy and my sight grew dim. Had to stop for the night. There she stood in the doorway, recognition bell. I was thinking to myself, this could be heaven or this could be hell. Then she lit up the candle. She showed me the way. There were voices down the corridor. Thought I heard them say, welcome to the Hotel California. Such a lovely place, such a lovely place, such a lovely place. There's plenty of room at the Hotel California. Any time of year, you can find it here. Her man is Tiffany twisted. She got the Mercedes Benz. She got a lot of pretty, pretty boys. She calls friends. Now they dance in the courtyard. Sweet summer sweat. Some dance to remember. Some dance to forget. So I called up the captain. Please bring me my wine. He said, we haven't had that spirit here since 1969. And still those voices are calling from far away. Wake you up in the middle of the night just to hear them say, welcome to the Hotel California. Such a lovely place, such a lovely place, such a lovely place. Living it up at the Hotel California. What a nice surprise, what a nice surprise. Bring your alibis. Mirrors on the ceiling, pink champagne on ice. She said, we are all just prisoners here of our own device. In their master chambers, we gathered for the feast, stabbing with their stealing knives. They just can't kill the beast. Last thing I remember, I was running for the door. I had to find the passage back to the place I was before. Relax at the night, man. We are broken to the sea. You can check out anytime you like, but you can never leave. तर मंडळी, हा होता आपल्या विलास काकांचा जीवनपट. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. यानंतर उपस्थित
विलासराव खतकरांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतर, आत्ताच त्यांच्या पुतण्याने त्याचं कौतुक केलेलं आहे की 61 कुणाची साजरी करायची. समाजासाठी किमान योगदान असलेल्या व्यक्तीची 61 साजरी केल्यानंतर उपस्थितांना सुद्धा त्याचं भरभरून कौतुक वाटतं आणि आनंद होतो. विलासरावांच्या बाबतीत हेच घडलेलं आहे. त्यांचा माझा आणि त्यांच्या कुटुंबियाचा परिचय 1969 पासून आहे. मी शेंडापाड्याला नोकरीला होतो त्यावेळेला त्यांची आई गंगूबाई, वडील, मी तिथे क्लिरिकलला होतो, परंतु तिथं त्या पदाला जरा महत्त्व होतं. शेंडापाड्याला एक तर कुष्ठरोग्यांची सेवा करायचा आनंद मिळाला आणि अवतीभोवती हे खतकर परिवार होते. त्यावेळेला माझ्या कल्पनेप्रमाणे विलासराव नोकरीसुद्धा नसतील किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे ते सांगलीला नोकरीला असतील. त्यांचे इतर बंधू वगैरे तिथे नोकरीला होते. त्यानंतर बराच खंड पडला. मी नोकरी सोडली. एक उपनगराचं बांधकाम सुरू केलं, जरगनगर म्हणून. त्याच वेळेला ही जी सोसायटी आहे त्याचा श्री गणेश आम्ही सुरू केला होता. त्याला यश 20-25 वर्षानंतर आलं. त्यावेळेला मी, विलासराव, मुळीक आम्ही एकत्र आलो होतो आणि ही जागा सोडवून घ्यायची आणि तिथं हे बांधकाम करायचं. आता गेले 10 वर्ष मी विलासरावांच्या बरोबर आहे. खरोखर त्यांच्या बाबतीत स्पष्टच सांगायचं म्हटलं तर एक चांगला प्रशासक, स्पष्ट वक्ता आणि कामं करून घ्यायची एक धमक त्यांच्यामध्ये होती. त्याचंच हे श्रेय आहे. शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक शाळा स्थापन केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये असताना त्यांनी वेगवेगळ्या सोसायटीमध्ये काम केलेलं आहे. चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. संस्था नावारूपाला आणलेल्या आहेत. प्राथमिक शाळासुद्धा अगदी चांगली चाललेली आहे. आणि याचं जे आहे श्रेय आणि सिंहाचा वाटा तो विलास खतकरांचाच आहे. गेली 10 वर्ष त्यांनी फार कष्ट घेतलीत या प्रोजेक्टसाठी. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, त्यांच्याकडून असंच समाजकार्य घडो आणि आम्हाला त्यांची साथ लावो. एवढीच 4 शब्द मी सांगून माझं मनोगत संपवतो. आजच्या 61 समारंभाचे प्रमुख आमच्या जीवाभावाचे आणि अत्यंत आमचे स्नेही खतकरांना मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या वतीनं, आया बहिणी, माता पिता आणि लहान बालकांच्या वतीनं प्रथमतः त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्याचबरोबर वहिनींनाही लाभावं आणि त्यांच्या हातून पुढं असंच अतिशय चांगल्या प्रकारचं काम व्हावं अशा प्रकारची परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आता त्यांच्याबद्दल काही माहिती आपण ऐकली, जरग साहेबही बोलले, पण खतकर कुटुंबीय हे मला वाटतंय आपण बाबा आढावांचं नाव ऐकतोय. संबंध जगामध्ये ज्याने कुष्ठरोग्यांच्या सेवेमध्ये घालवलं आणि एक आपला आदर्श निर्माण केला की ज्यांना कुष्ठरोग झाला म्हणून घराच्या बाहेर काढायचं, कुठल्या तरी झोपडीत ठेवायचं, त्यांची संगत करायची नाही, अशा लोकांची सेवा करण्याची संधी या खतकर कुटुंबांना मिळाली. मला वाटतंय बाबा आढावांच्या नंतर एक सर्व कुटुंब त्या सेवेमध्ये आज आहेत असं मला वाटतंय. तेव्हा या खतकर कुटुंब म्हणजे समाजामध्ये एक आदर्श असणारं कुटुंब आहे. कुटुंब कसं असावं, भाऊ बहीण नाती कशी असावीत यांचंसुद्धा ते एक आदर्श असं उदाहरण आहे.
गेली 20-30 वर्षे ते आमच्या बरोबर आहेत. त्या ग्रस्तानं जे दिसायला जसे व्यवस्थित आहेत, अंगापिंडानं मनानंही तसेच आहेत. आमच्याबरोबर 15-16 वर्षे ते जिल्हा परिषद सोसायटीमध्ये संचालक म्हणून होते. बिनविरोध निवडून येत होते. कधीही त्यांना विरोध झाला नाही. परंतु त्या ग्रस्तानं मला चेअरमन करा असा कधीही आमच्याकडे हट्ट धरला नाही. आणि त्यापेक्षा 33 वर्षे मी त्या सोसायटीमध्ये होतो, मी चेअरमन झालो नाही. अशा या एका चांगल्या गुणी माणसाचं, मनानं सरळ, स्वच्छ, दिसायला सुंदर, तसंच दुसऱ्यांच्या बरोबर वागायला, बोलायला, मदत करायला, रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही हाक मारली तरी हजर राहणारा असा एक माणूस या समाजामध्ये खरोखर इथून पुढे घडेल का नाही याची मला शंका वाटते. आजचा समाज बघितला आणि खतकरांचं कुटुंब बघितलं आणि खतकरांचं वागणं बघितलं तर परमेश्वरा अशा प्रकारची माणसं या समाजामध्ये पुढं निर्माण कर अशी प्रार्थना करावी असं वाटतंय. खतकरांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं अधिक थोडं आहे. ते आमच्या सानिध्यात आले, आज आहेत, याही पुढं ते आमच्या सानिध्यात राहतील, आम्ही राहणार आहे. खतकर साहेब हा जो प्रोजेक्ट आहे तो जरग साहेबांनी सांगितला त्याच्यापेक्षा महाकठीण आहे. खरं म्हणजे तुम्ही जर नसता तर हा प्रोजेक्ट उभा राहिला नसता. गेली 22 वर्षे ज्याप्रमाणे एखाद्या कैद्यानं शिक्षा भोगावी जन्मठेपेची, तशा प्रकारची शिक्षा भोगत वाटेल त्या परिस्थितीला तोंड देत, कोर्ट कचेऱ्या करत, कुणाकडंही पैसे न मागता स्वतः हा प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आणि या सर्व कुटुंबांना एक आधार दिला. त्याबद्दल खतकरांचं अत्यंत मी मनपूर्वक आभार मानतो. पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारची यशस्वी राहिलेली अपुरी कामं पूर्णपणे आपल्याकडून व्हावीत आणि ज्या जिल्हा परिषद, त्यानंतर ही तुमची सोसायटी आणि अनेक मित्रमंडळ आहेत. खतकरांचं मित्रमंडळ इथं आला आहे, मला वाटतं लिमिटेड त्यांनी बोलवलं असं मला वाटतं. जर नुसतं जाहीर केलं असतं तर हजारो माणसं इथं आली असती अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेला एकही कर्मचारी वाटत नाही, परंतु ठीक आहे, मी समजून घेतोय वहिनी आणि त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीनं महालक्ष्मीकडे प्रार्थना करतो आणि त्यांचं आत्ताच मला वाटते दवाखान्यातनं बरं होऊन आलेत, त्यांना परत दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलतो. हे आता या राहिलंय त्याचं संपूर्ण बाय पेपर म्हणा किंवा बाय फंड्स म्हणा किंवा म्हणा तर संपूर्ण श्रेय हे मिस्टर विलासराव यांचं आहे. कॉन्ट्रॅक्टरमध्ये थोडंसं काम अपुरा सोडून गेला, त्यानंतर जवळजवळ 40 लाखाचं काम जे कागदोपत्री परफेक्ट करणं हे इतके किचकट होतं काम. ते किचकट काम माझ्यासमोर यांनी केलेलं आहे. त्याचा खरोखर म्हणजे बघितलं आहे तर ते अशक्यप्रायच काम होतं ते आणि त्यांनाच त्याचा त्रास झालेला आहे आणि ते आता थोडे भोगलेत. त्यातून ते बाहेर निघाले आहे हे तुमचं आमचं भाग्य समजायचं. पण त्यांनी घेतलेले कष्ट या कामासाठी आणि याच्या अगोदरही त्यांनी घेतलेले कष्ट, मी जवळजवळ त्यांना मी 11 वर्षे पाहतोय, त्यांनी प्रत्येक ठिकाणी असे कष्ट घेतलेले आहेत. आणि झगडात ही सोसायटी जागा मिळवण्यासाठी पतंगराव कदम किंवा अशा व्यक्तीशी झगडातूनही जागा मिळवल्या त्यांनी त्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचं हे काम बघितलं की नाही तर हे खरोखरच ते एक विचार करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कौतुक करण्यासारखंच काम आहे. आणि सगळ्या त्यांनी दिले ते आपल्यासाठी सगळ्यांना चांगलं दिलेलं आहे. त्यांना पुन्हा मी दीर्घायुष्य चिंतितो आणि आपली ज्यांची 61 साजरी होत आहे असे माझे थोरले बंधुसम असणारे आपले विलासराव खतकर साहेब, सौ वहिनी, खतकर कुटुंबियांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मोठमोठे उद्योगपती, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, खूप वेळ झालेला आहे, थोड्याच वेळात मी संपवणार आहे. तसं पाहिलं तर मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मनुष्य आहे, परंतु घर बांधण्याच्या निमित्तानं
त्यांचे थोरले चिरंजीव अजय खतकर साहेब यांचा माझा परिचय झाला आणि त्यानिमित्तानं ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो पूर्वीच्या जुने घरामध्ये असेल इथं असेल तर विलासराव दादा ज्यावेळेस इथं मला भेटले एवढं प्रसन्न व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यामध्ये क्वचितच पाहिलं असेल. कामाचा एवढा प्रचंड व्याप असताना सुद्धा एका अनोळखी माणसाचं स्वागत अगत्यानं करणं आणि आपलेपणा त्या ठिकाणी जो त्यांनी मला दाखवला तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. खतकर साहेब, आपण खरोखरच अत्यंत भाग्यवान आहात की आपणाला ही अत्यंत कर्तबगार अशा प्रकारची मुलं ही लाभलेली आहेत. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला इतके वाईट अनुभव येतात की म्हातारे झालेले आईवडील निर्माण होतात आणि आपली मुलं सुना जिवंत असताना सुद्धा आपल्याला हे जीवन आणि हे हालाहाल बघावे लागतात. परंतु आजच्या या जमान्यामध्ये सुद्धा अजय खतकर सारखे आणि त्यांचा जो धाकटा बंधू आहे आपला धाकटा चिरंजीव आणि आपल्या या सर्व सुना आपल्यावरती जीवापाड प्रेम करतात, ही खरोखरच एक दुर्मिळ गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे की कर्तबगार मुलं असणं, मुलं मुली असतील सुना असतील, जर कर्तबगार मुलं आपल्या पोटाला जन्माला आली असतील तर तो खऱ्या अर्थानं वैभवशाली आणि सोन्यापेक्षाही तो महत्त्वाचा अलंकार असतो असं मला वाटतं. तेव्हा मी आपला फारसा वेळ घेत नाही. बरेच लोक बोलणार आहेत की आपण एका मोठ्या आजारामधून परवा बाहेर पडलेला आहात, आपला पुनर्जन्म झाला असं मला परवा कळालं. तेव्हा खतकर साहेब, मी परमेश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की तुम जियो हजारो साल, कारण त्या कठीण प्रसंगातून आपण बाहेर पडलेला आहात आणि आता तुमच्यावरती कुणीही अशा प्रकारचं संकट आणू शकणार नाही. परमेश्वरानंच तुम्हाला त्यामधून वाचवलेलं आहे. तेव्हा पुन्हा ताई चेहरा सही द्या, फेस या ओवाळणीनंतर केक कटिंगचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर काका शुभेच्छा स्वीकारतील. हे दोघी पण धरा. श्रावणी पुढे ये. ताई ताई जराच इकडं नाही, ताई राहू देत की तशाच बसा की ताई. श्रावणी पकड जरासं पकड. चंद्र खतकर आपल्या परिवारासमेत त्यांना 61 निमित्त शुभेच्छा देत आहेत. श्री सुरेश खतकर. म्हणजे 3 नंबर काय तुमचे? काकी
यानंतर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. व्हेरी हॅपी बर्थडे. फोटो घेतो माझा. यानंतर विलास काका शुभेच्छा स्वीकारतायत. कृपया स्टेजवर एक वर जाण्याचे आहे. स्टेज थोडंसं नाजूक आहे.
लोकांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे काउंटर आहे त्याच्या उजव्या बाजूला नॉनव्हेज आणि डाव्या बाजूला व्हेज जेवण सुरू झालेलं आहे. तर ज्यांना जेवायचं असेल तर त्यांनी भोजनाचा आस्वाद घेण्यास हरकत नाही. हा द्या चला इकडे 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 चला मागणं झालं. चला काका इकडे चला का तिकडे 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 एक साईडला जरा एक साईड आता आता चला जरा साईडला काका. आपण सर्व इथे आघात्याने आलात त्याबद्दल खतकर संपूर्ण खतकर कुटुंबियांतर्फे आपले सर्वांचे आभार. थँक्यू. चला इकडे काका.
हॅलो, कृपया स्टेजवर ज्यांचं काम झाल्याचं घेऊन झालेले जे लोक आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खाली किरण खतकर आणि काका पाटील यांना निमंत्रित करतोय की त्यांना
चला चला साईडला या गोल 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 चला खेळ खाली एक साईड एक साईड आम्ही साखर आहे बाबा अंडर के कसं देऊ पायनॅपल आहे हे वरती क्रीम काढ अरे काय करणार आहे एक साईड
तिकडे जाऊन प्यायचं तुम्ही बार काय Thank you.